हाय गाईज, तर आज मी तुम्हाला जे खूप जास्ती व्हायरल आहेत मॉइश्चरायझर प्लस प्रायमर दोन त्याचा डिफरन्स दाखवणार आहे. दोन्ही साईडला अप्लाय करून तुम्ही सांगा की कुठला तुम्हाला चांगला वाटतोय आणि डिफरन्स वाटतोय का नाही ते पण सांगा. सो हे आहे एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर प्लस प्रायमर आणि हे फ्लिकाच आहे मॉइश्चरायझर प्लस प्रायमर. हे थोडंसं कॉस्टली आहे. ह्याची किंमत काहीतरी 1350 रुपये आहे आणि क्वांटिटी त्याच्या मानाने कमी आहे आणि हे काहीतरी 850 रुपये विथ डिस्काउंट नायकावरून मी घेतलेलं आहे आणि ह्याची क्वांटिटी ॲज कम्पेअर टू हे थोडीशी जास्त आहे. तर बघू इफेक्ट काही वेगळं देतं कॉस्ट डिफरन्सच्या मानाने की सेमच आहे. सो पहिल्यांदा मी राईट साईडला एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. खूप जास्त आलं तर मी आता हेच नेकला लावून देते. ह्याचा स्मेल खूप छान आहे आणि खूप लाईट वेट वाटते मला तरी. ओके, सो ह्या साईडला मी आता लावलेलं आहे पूर्ण हाफ साईड. आता आपण ह्या साईडला फ्लिकाचं मॉइश्चरायझर प्लस प्रायमर अप्लाय करूया. ह्याचा स्मेल एवढासा छान नाही आहे आणि हे थोडंसं असं म्हणजे थिकनेसमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू हे. सो एक गोष्ट तुम्ही नोटीस केली तर इथे खूप जास्त हायलाईट वाटतंय ॲज कम्पेअर टू हे. सो हे काइंड ऑफ थोडंसं ऑइलीनेसवालं आहे. म्हणजे ज्यांची खूपच ड्राय स्किन आहे मला वाटतं की त्यांनी हे यूज करावं, जसं की माझ्या स्किनला सूट होतं. आणि ज्यांची थोडीशी ऑलरेडी ऑइली स्किन आहे त्यांनी हे एम्ब्रॉलिसचं यूज केलं तरी चालतं. बिकॉज ह्याची कन्सिस्टन्सी पण थोडीशी लाईट आहे आणि लाईट वेट आहे आणि एवढं असं काही हायलाईट नाही होत ॲज कम्पेअर टू हे जेवढं जास्त हायलाईट होतं आहे. बाकी तुम्ही पण सांगा. सो तुम्हाला जास्त ग्लोई इफेक्ट पाहिजे असेल तर आय थिंक यू शुड गो विथ फ्लिका, कारण की ते जास्त कॉस्टली पण नाही आहे, चीप आहे आणि इफेक्ट पण ग्लोईनेसमध्ये जास्त देते. आणि जर तुम्हाला लाईट वेट पाहिजे असेल, स्मेल छान पाहिजे असेल, ऑलरेडी ऑइली स्किन असेल तर गो विथ एम्ब्रॉलिश. हे माझं तर सजेशन असेल. बाकी तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुमचे व्ह्यूज काय आहेत.